हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असा जीरा राईस. हा साध्या वरणसोबतसुद्धा खाण्यासाठी अगदी छान असा लागतो. त्याच्यासाठी मी घेतला आहे हैदराबादी बिर्याणी राईस. तुम्हीही हैदराबादी बिर्याणी राईस वापरून बघा, खूप छान असा होतो आणि मोकळा मोकळा असा राईस होतो हा. त्याच्यासाठी सर्वात प्रथम मी हा जो राईस आहे तो 2-3 पाण्याने असा स्वच्छ धुवून घेतला आहे. म्हणजे तांदूळाला कधी-कधी असं होतं की पावडर लावलेली असते. सो 2-3 पाण्याने धुवून घेतला की स्वच्छ होऊन जातो. तांदूळ धुवून झाला की मी त्याच्यामध्ये घातलं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं अगदी 1 चमचा असं तूप घातलं आहे. तुम्ही तूप घालू शकता किंवा तेलही घालू शकता. पाणी मी खूप जास्ती नाही घातलं. 1 वाटी तांदूळासाठी मी 1 ग्लास असं पाणी घातलेलं आहे आणि आता भात छान शिजू द्यायचा आहे. भाताला खूप जास्ती पाणी नाही घालायचं, नाही तर चिकट असा होतो. एकदा भाताला उकळी आली की मी आता गॅस बारीक करणार आहे. हे बघू शकता तुम्ही, आपला हा भात असा छान असा शिजलेला आहे. हा भात आता मी एका ताटामध्ये काढून थोडासा फॅनखाली ठेवणार आहे. म्हणजे जो आपला तांदूळ आहे तो अगदी असा सुट्टा-सुट्टा झाला पाहिजे म्हणून. आपला तांदूळ किंवा भात आपला सुकत आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये तूप घालणार आहोत आणि तुपाला छान असं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. जिरेसुद्धा अगदी लाल होऊ द्यायचे आहे आणि जो आपण फॅनखाली भात ठेवला होता किंवा गार करण्यासाठी ठेवला होता, तो भात मी राईस याच्यामध्ये घालणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे. आपण भाताला उकळी येतानाच मीठ टाकलं होतं, म्हणजे शिजवताना मीठ घातलं होतं. सो मी आता मीठ नाही घालणार. मी आता ह्याच्यामध्ये तूप जिऱ्याचीच फोडणी घातली आहे आणि वरतून थोडीशी अशी फक्त कोथिंबीरचे पत्ते घेऊन कोथिंबीर घातलेली आहे. तुम्हीही अशा प्रकारे जीरा राईस करून बघा. खूप सोपा आणि साध्या वरणासोबत खाण्यासाठी अतिशय अप्रतिम असा लागतो. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.